परभणीत जाऊया. परभणीत अजित पवार बोलतात. आता आम्ही पुढाकार घेऊ, माझा शब्द आहे, तुम्ही काळजी त्या ठिकाणी करू नका. एकंदरीतच ह्यामध्ये माझ्या मानवत परभणी तालुक्यातील 54 गावे सिंचनाखाली आणण्याच्या करता गोदावरीवरील बंधाऱ्यातून दुधना नदीवर नवीन बंधारे उभारून उपसा सिंचन योजना राबवण्याचा शासन स्तरावर आम्ही निर्णय घेऊ शकतो. कारण नाथसागर पासून बाबळीपर्यंत हे सगळे जे बॅरेजेस आहेत ते बॅरेजेस त्या काळामध्ये मी तुमच्या मराठवाड्याच्या करता मी त्या ठिकाणी देण्याचं काम केलं आणि त्याच्यातून मराठवाडा दोन्ही बाजूला एक सुजालाम सुफालाम झालेला आहे. त्याच्यामध्ये नाथरा सावंगी असेल, ढालेगाव असेल, तारुगावण असेल, मुदगल असेल, मुळी असेल, ही आपल्या मतदारसंघातील बंधारे आपण बांधलेले. हे आपण विसरू नका. याच्यामध्ये गोदावरीच्या डाव्या बाजूने वाहणारा पैठणचा डावा कालवा आणि निम्न दुधना प्रकल्पाच्या उजव्या बाजूने वाहणारा उजवा कालवा, या दोन्ही भागामध्ये असणाऱ्या उंचवट्याच्या भागावर ज्या 54 गाव त्या भागामध्ये आजही पाण्याची समस्या आहे. उशाला नाथसागर, एवढं मोठं जायकवाडी धरण, एवढी मोठी गोदाकाठ पार तो त्या ठिकाणी परराज्यामध्ये जाती आणि एवढे मोठे बंधारे बॅरेजेस, तरी देखील आपला काही भाग हा वंचित पाण्यापासून राहिलेला आहे. त्याच्याबद्दलचा परिपूर्ण प्रस्ताव हा जलसंपदाच्या अधिकाऱ्यांच्याकडे सादर झालेला आहे. आपण काळजी करू नका. आपलं सरकार उद्या आणा. घड्याळच्या चित्राचं शेजारचं बटन दाबा. सरकार आल्यावर पहिली मीटिंग मी ह्याची लावेल, राजेशला बोलवेल, तुम्हाला प्रमुखांना बोलवेल आणि हा प्रश्न आपण मार्गी लावू. सर्वांचं श्रद्धास्थान साईबाबाची जन्मभूमी पाथरी शहर, या पाथरी शहरामध्ये साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला देखील मंजुरी दिलेली आहे आणि या पुढच्या काळात तिथं निधी देण्याचं काम करू. माझ्याच नियोजन खात्याच्या अंडर ते काम घेतलेलं आहे. काळजी करू नका. त्याच्यातनं भक्तगण येतील, मोठ्या प्रमाणावर लोक दर्शनाला येतील, त्याच्यातनं इथं रोजगार निर्माण होईल. त्याच्यातून एक चांगल्या पद्धतीचं काम इथं त्या ठिकाणी उभं राहील. जिल्ह्यातील सर्वांचं श्रद्धास्थान असलेलं नरसिंह पोकर्णी या देवस्थानासह अनेक तीर्थक्षेत्राचा त्यांना पर्यटन दर्जा देऊन विकास करण्याच्या करता आम्ही मागे राहणार नाही. आम्ही निधी देऊ. फक्त ह्यांनी पाठपुरावा करायचा. ह्यांनी पाठपुरावा करायला ह्याचं घड्याळाचं बटन दाबायचं, तेवढं तुमच्या हातात आहे.